नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बिहुराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपले कृषी आरोग्य व्यवसाय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण रेडे सर यांच्या ऊस लागणीवरती आलेलो आहोत आणि यांना आपण साधारणतः 1.25 महिन्यापूर्वी आपल्या धन्वंतरीची प्रोडक्ट वापरायला दिली होती. 2.5 एकर ऊस लागण आहे आणि त्याच्यामध्ये आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण अभिमान सर्वदे. मी रेड्डी सरांची शेती गेली 10 वर्षापासून पाहत आहे. आम्हाला ह्या RP 76चा रिझल्ट मंगेश माने यांच्याकडून मिळाला. त्यांच्या शेतामध्ये पहिले हवालदार साहेब येत होते त्यांच्याकडे येत असताना ते म्हणले तुम्ही बी बघा, ट्राय करा. गेल्या वर्षी दुष्काळात आमच्याकडं 2 एकर लागण होती. त्या लागणीमध्ये मका होती, तरी बी साहेब चालतंय म्हणलं, घ्या म्हणले मकाचा असं. त्यांनी औषध दिल्यानंतर फुटवा भरपूर झाला आम्हाला. म्हणजे ते फवारणे आणि आळवणे केल्यानंतर तुम्हाला नेहमीच्या तुलनेत ऊसामध्ये ॲव्हरेजमध्ये काय फरक जाणवला? ॲव्हरेजमध्ये आम्हाला भरपूर यंदा फरक पडला. पेऱ्याला भरपूर ऊस मोठा झालेला, खालना कांडी लांबटी पडलेली. आणि टोटल ॲव्हरेजमध्ये किती बदल जाणवला नेहमीच्या तुलनेत? नेहमीच्या तुलनेपेक्षा आम्हाला एक एकरात 10 ते 15 टनाने वाढ झाली. म्हणजे असा फरक जाणवला दोन्ही एकत्रित सोडण्यामुळे, फवारण्यामुळे. मग हा बदल जाणवण्यामुळे तुम्ही आता ह्या लागणीला सुरुवातीपासूनच यूज करायला चालू केलं? हा, सुरुवातीपासूनच म्हणून यूज करावं, म्हणजे ते फरक तर पडेल ना. बरोबर. नेहमी काय होतं की आपण नुसते खतं देतो आणि पाणी देतो, त्याच्यामुळे 40-50 टन असं ॲव्हरेज निघतं. पण नुसती खते देऊन आणि पाणी देऊन उपयोग नाही, जमिनी खराब होत चाललेत. तर त्याच्यामध्ये जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन लेवल कमी होत चालला आहे, जमिनीमध्ये जीवाणू गांडूळ राहिलेले नाहीत, त्यामुळे खतांचा अपटेक होत नाही. तर साहेबांनी आपलं RP 76 आणि बॅक्टेरिया किट हे याला तुम्ही आळवणी केली, बरोबर? आणि RP 76 आणि स्प्राउट रिचांचा स्प्रे घेतला. तर पाठीमागचं पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता की काय कंडिशन होती. म्हणजे साधारणतः 40 दिवसापूर्वी यांना प्रोडक्ट देण्यापूर्वी ही ऊसाची लागण फुटून आल्यानंतरची ही अवस्था आहे. तर क्वचितच एखाद्या ऊसाला 1-2 फुटवे होते, नाहीतर सर्व ऊस असा फुटवे नसलेला दिसत होता, कारण लागण जस्ट उगून आलेली होती. आणि त्याला हे सोडल्यानंतर दोन्ही आणि फवारणी केल्यानंतर आज 40 दिवसानंतर काय बदल झालाय हे तुम्ही पाहू शकता. एकदम जबरदस्त फुटवे झालेले आहेत, त्याची वाढ चांगली झालेली आहे, काळोखी आहे त्याला आणि सगळा ऊस एकसारखा दिसतोय. तर हे अगदी सुरुवातीपासून गेल्यामुळे असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला खते सुद्धा टाकायची आहेत आपली धन्वंतरीची. भेसळमध्ये आपलं गोरीज प्रोम आणि RPS दाणेदार ही प्रोडक्ट यूज करायचे आहेत आपल्याला. तर हे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात? हो, समाधानी. आणि इतरांनी वापरायला हरकत नाही ना? नाही, काही सुद्धा हरकत नाही. म्हणजे आपण गेल्या वर्षी तर पाहिलंच की जिथं बाबा आपल्याला 50 टन भेटायचं तिथं 60-65चं ॲव्हरेज पडलं आपल्याला, बरोबर की नाही? मग 10-15 टन जरी एकरी वाढून येत असेल तर थोडंसं रासायनिकचं कमी करून त्या ठिकाणी हे वापरायला काहीच हरकत नाही ना? हरकत नाही आपल्याला. शेवटी आपल्याला रासायनिकला तरी खर्च करायचा आहे आणि ऑर्गॅनिकला तरी करायचा आहे, बरोबर की नाही? तर आपल्याला उत्पन्न वाढून भेटत असेल आणि त्यासोबत जर मातीची गुणवत्ता सुधारणार असेल तर ऑर्गॅनिक धन्वंतरीचं वापरायला काही हरकत नाही, काय सुद्धा हरकत नाही. बरोबर? ओके, धन्यवाद.